काय तू टके बघ हा, टके हा, आता पाहुण्याचा येणार आहे पाया तुला हा, बरोबर हा, तर पोरगा चांगला आहे हा, आहे तो निम्मे व्हायचा आहे हा. पण मग आता करावंच लागेल का रे बा हो हो आता माहिती चहाची होती टके तुला सांगतो हा, आता तुला एक तर मी किती पण सांभाळतो पाहिजे ना दादा तुझा नवरा मिळाला तर तू माकच आहे हा, मग बरं तुला माको काही तकलीफ झाली का नाही. फक्त तकलीफ आहे ना आता तुला एक खरं सांगू टके हा, खरं सांग. खरी तकलीफ मला इच्छी मी काय केलं? हिचं नुसतं पोट दुखत मला सारखी पोट दुखतंय. मला सारखी मग ती झोपलं का रात्री अहो तिला पाणी एखादा नवरा अहो कवर तुट्या तिला वाटतं मानावरा किती काय तू अहो मग करायला नको तिचं लग्न आता. अरे पण माझी इच्छा आहे का दोघी नाही राहा काय दोघींनी राहावं? अहो हा. तुम्हाला काही लॉज लज वाटते की नाही? बायको असून पण तिला ठेवता दुसरी. का मग बरं दुसरा कसा निघतो कसा नाही हा ठेवलं तर काय झालं, बहीणच होती ना हो. खायचं वाटू अगं, वाटू तुझं काही डोकं बिकं फिरलं काय? माझ्या नवऱ्याची वाटून नजर ठेवतेस ते? अगं तसं नाही, आपण कधी राहिलो असतो. नाही, नाही, मला नाही राहायचंय. वाटू वाटू खाल्लं नसतं तुम्ही गप्प बसा तुम्ही जरा, गप्प बसा जरा, गप्प बसा. दाजी तिचं जाऊन द्यावं सोडा. हा हा मी तुम्हाला पसंत आहे का? आवडते आता बाय, अगं तू पसंत आहे म्हणून मग आता तुला काय दुसऱ्याच्या घरी पाठवलं का ब्या दाजी म्हणून सांभाळणार तुला ब्या आणि माही मेवणी आहे ना तू बरं. ताई तुला काय प्रॉब्लेम काय? मला माझा नवरा वाटायचा नाही. एक बाई सगळं वाटू शकते, नवरा कधी वाटू शकत नाही. समजलं ना? असं काय नसतं. म्हणजे असं काही नसतं ना, असंच असतं. पाहिलं ना बहिणी कशा आहे तुम्ही हो पण तुम्हाला का माझ्यावर काही कमी पडलंय का? तिला संग लग्न करायला आणले ते. पण जाऊन द्या ना ग, तुझं काय जातं? अगं तुला का मी याच्यासाठी इथं ठेवलं होतं का तू माझ्या नवऱ्यावरती वाईट नाही ठेवशील ते? अगं पागल समजून घे जरा. हा अगं जाऊ दे अगं, तोही हे नाही तरी स्नायू कामाची नाही ना तुम्ही जर गप्पच बसाव जरा, गप्पच बसा तुम्ही आता जरा. ऐक एक मिनिट, तुला काही फरक पडणार नाही. मला फरक पडणार आहे. 4 लोक मला अगं, विचारतील. तुला काय फरक पडणार ते सांग हा ना. तू नाही तरी अशी नाही आता कटाळलीच आहे ना मला बोलले मी असं कटाळली? चल हा भांडणं काय होत नाहीत तर नवरा बायकोची का लगेच हे तू बघ, कटाळली ते? ऐक ऐक ताई, आके ऐक. आता तुला आके म्हणू का, तुझ्या पाया पडू का? काय गरज आता मी असं का म्हणते हा, एक मिनिट हा, ऐकून घे. माझं कसं म्हणणं आहे माहिती का, आपण दोघी राहिलो कसं सुख दुःखाला कसे दाजी आपण एकमेकीला सांभाळून घेऊ ना. हा पाय जे शिक जरा तुझ्यापेक्षा लहान आहे आई तुम्ही गप्प तुझ्या आईच्या आवता जावा ते तुला असं गोळ्या मिळायला खाताच आहे ना आके तुला काय सांगू, जाऊन दे ना दाजी, नावाला का ना. मला वाटते मेवणी बावाली तू आता बोललीस ना, तू तुझ्या लिमिट मध्ये बोल. लिमिट मध्ये मी ऐकते म्हणून तू बोलू नको, समजलं ना? माझा नवरा माझा आहे आणि तो फक्त माझाच आहे. तुला जास्त बोलायची गरज पण नाही. आता ऐक, तू माझी का बरं जळती, इतकी जळती मला असतो वाट. मी तुझ्यावरती जळूच का मला सांग? अगं तू अगं, पण नवरा माझा आहे ना, अगं, माझा ताप आहे. नवरा. पागल ऐक ना, घेतला का मी तिला, घेतला का? अगं तुझा जागे घेऊ पण नकोस. अगं तुझा नवरा तुझाच राहून दे. हा ऐक, लगेच ऐक. घेतला का? ए ठेके ठेके तू गप ग. अगं तिच्या नशिबाने मिळाला तिचा नवरा जर नवरा असत ती काल आपल्याजवळ आली असती. तुमचीच नजर पण लागली आता म्हणून मेला आज असेल. झालं तिच्या नशिबानं वाईट आके ऐक, दाजींचा जीव. हा अगं एक दिवस हात काढ, का हात काढ तू. आपण एक दिवस बाजारला गेलो तरी बा आपल्या मागं आली पाठी माग बघा ना, फक्त दाजींच्या खांद्यावर हात ठेवला. अगं सहनच होत नाही तिला अगं जरा समजून घे हे ग. बघ ठकी, अगं असं काही जर आम्हाला करायचं असतं ना तुला समजून दिलं असतं का काय हा, बरोबर. तुम्ही मला हा. करून तर दाखवा ना. मी काय? दोघांचा मुर्दा पाडला तर बघा. अगं आके एक बोलू का तुला? काय? तू गप्पा बस का? अगं तू ऐकून तर घे. तुझं कधी ऐकलं का, माझा ऐकण्याचा प्रयत्न केला तू कधी ऐकलं? तू मोठी की मी मोठी आहे? अगं तू मोठी आहे पण तुला दिमाग आहे ना कमी. हा खाय ना वाटू वाटू खाय ना काय कधी पण पण आहे ना. एवढा लोड काल एवढा लोड काल किती तू मग मी जाऊ का सोडून? मला अरे. सांग. जाऊ मी काय आमची सोडून? अगं, तू जाऊ नाही मी घर सोडून जाते. अगं, मग तुम्ही दोघं असं गुलुगुलू करत बसा. तुला समजतच नाही कसं मी काय बोलते. अगं तू जरी मोठी असाल ना मग काय अगं पण झालं. तिलाही गरज आहे ना आज काय करते ग? अगं अगं ती तिचं बघून घेईल ना. तुम्ही गप्प बसा ना. मग गाव सोडू का आता मोकळी ऐक, हा? गावात सोडू का ऐका दाजी, तुम्ही चिडू नका. ऐका एक मिनिट, मी काय म्हणते माझं म्हणणं ऐकून घ्या. हं? आता हे दाजी वयस्खोर नवरा मला बघ, मला तू शोभल का? हा शोभतय सगळं आणि शोभतय. तुला आवडेल का? आवडेल तुला मला. असं दाजी आवडेल का? बाई तू माझ्या घरातून जा तेवढी बस. हे बघ त्या मधल्या माणसाने दाखवलाय तो माणूस निष्ठून जाईल परत तो कसा आहे कसा चला नाही चला नाही, नाही. चला चला चला. हा? हं? अगं ऐके ऐक आई बरं चल ठीक आहे एकदा करून टाका बाय कसं आहे असं करून घे आणि तुला वाटलं तर मी ना 18 दिवसाला भेटायला जाईल काय
हा. तिला कशा भेटायला जायला पाहिजे तुम्हाला? आणि मग मेवणी मावली काय असं थोडी मेवणी असतं. मावली अहो, पण माझी बहीण आहे, मी बघून घेईल ना. तू काला इथे भेटायला हा? काय माणूस आहे हा तसं खरंच. काय नाही दोघं पण येत जा. दोघायला काला बोली ती हा? काय मग माणूस मला काय उपयोग होईल का येऊन तूच सांग बरं मला तर असं काय वाटलं. हं, हा हं. मा उपयोग होईल का येऊन ही सांग असल्यावर नाही, तुम्हाला काय उपयोग करायचंय? ए अगं गप्पा अबदाच्या बाय तू आता तर दिल तावले आता तर बोलली तर अगं तू पण आहे ना ग. ए चाल टाकी चाल बरं, ऐक. एकदा घे करू तू हा, चला 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 चला. काय होईल माहिती का मी झाड राहिलं ना ते परवडल हा त्या ते तरी तो निपतर मला तिकडे येता येईल हा ते आहे की आहे नाही? म्हणा. माणूस मी आहे, जिथं तुला सगळे खापावं तर कटकटच असते यार दाजी. आईच्या मनात तू नाही असं आहे, मी काय म्हणते ऐक एक मिनिट. काय ग तू नेहमी शेक हे का ना नेहमी शेक ए, तू माझं मला समजू नको. समजलं माझा संसार आहे, अगं माझं तुला बघून घे. कळतं का मी काय म्हणते तू कळतं का? नुसतं संशय तिच्यात नुसतं संशय या संशय पाहिजे ना मला कुठं जाऊन द्याय ना कुठं राहून द्याय मी ना जाऊ का? मी जाऊ का मग? अगं मी ऐक जाऊ? अगं आके ऐक. मी जाते, तुम्ही बसा. ठीक आहे, तुम्ही लग्न लावा नाही तर तुम्ही अरे दे एकदा काढून दे आता तिला नवरा हा, करून मग चला ना मग. वा मना जोगतो होईल आता ऐक चाल ऐक आके. हिला ना तूच एक नवलपरी मला बहीण झाली आई शपथ. चल ठेके जाऊ दे चला, हे करून चल. दे लय ठेके जाऊ बोललीस, दे लय बोललीस, चल. ठेके जाऊ दे अशी बहीण तर मी कुठं आई शपथ आहे दाजी. चल चल एक मिनिट हा, नाही चल ऐका हा. इथंच टाकते. दाजी ए अगं इकडे अवदाशी तिकडे कुठे चालली बोलायचा सुमार नाही. ठेके इकडे धरू लाग ठेके ठेके धरू लाग ठेके तू जाशील आता मला करमायचं नाही ठेके आता काय करणार आहे दाजी? मला झोप नाही यायची 8-4 दिवस जा की तिच्या बरोबरच जा की मग लग्नामध्ये तुम्हाला आहेर म्हणून. कटकट ऐकून ऐकून अरे थोबाड बंद कर आता पाहुणे येतील जरा तुम्ही प्रत्येकाला मीच तुम्हाला दिसते का? हा, तुमची आडकाठी आहे ना, जाते मी निघून कायमची मग. बसा अगं जाऊन दे. अजून कसे आले त्यांना फोन करा. हा येतील त्याला गरज फोन नाही तर करा. आपण आता येईल तर माझ्या माणसाचा ना फोन झालाय बसा आय, आय, आय. अगं तू सदा कदा टेन्शन 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 मध्ये. ठीक आहे बस ग तू एकदा माझ्याजवळ हा, बस यांच्या जवळ. बस इकडं. माझ्या नवऱ्यापाशी बसायची गरज नाहीये. त्यांना फोन तर करा. अरे येतील ना तर माझ्या माणसाचा फोन फोन झालाय येऊ राहिले ते रस्त्याला हा, मग फोन करायची गरजच आहे का त्याला तुम्हाला घराच्या बाहेर तिला काढायचं तुला नाही नाही नाही, तुला जास्त कळकळ लागली आता. तेच ना, तुम्हाला घराच्या बाहेर हा काढायचीच नाहीये. तुला म्हणून एकटा तर- तुला आज झाले कवा जाईल माझी बहिणी हा, जाऊ दे ती तिच्या घरी ती जाऊ दे, तिच्या घरी ती सुखी राहील. तुम्हाला बरं. एवढी कळकळ करायची दाजी गरज जाऊन नाही. दे रे. तिला काय बोलून दे आत्तीचे दिवस आहे, बोलून दे ए बोलून बाई तू गप्प बस. राहील येतील थोडी. का माझे बरं पण था दिवस फोन लावलाय तोंड बात करा तुझीचे पण हा आलो सरपंच बोला. अहो कुठं आले अहो काय आहे, गाडी आहे ना, गाडीचं चाकाचं पंक्चर काढून राहिलं, एक चाक पंक्चर झालं पुढलं. हा काय टिबल शीट आहे आम्ही बर बर कुठं पण कुठे झालं पंक्चर हे डुबेर मध्ये. हा हा माझं किती टाइम लागेल हा पंक्चर काढलं, येतो लगेच. लवकर या बरं का 5 मिनिटात लागल फक्त आता. कारण ना माझी बायको लय खावळली बरं यायचं कुठे, घरी यायचं का मळ्यात यायचं? नाही मला त्याच्या डायरेक्ट आंब्याच्या झाडाखाली. हा 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 बरं, बोललो होतो बा हा तिथे जा. येतो येतो, ठेवा फोन. हा या येऊ राहिली त्याच्या गाडीचं पंक्चर झाली चाक हो ना, हा ते म्हणा येतो अर्धाच बर. किती लोक आहेत? ते काय जण कोण आहे तिघ जणच आहेत. हा नवरा मुलगा पण आहे का बरोबर? आता कोण आहे आपल्याला नाही माहिती मग नवरा येईलच ना पोर पाहायला मग त्याचा बाप येईल का काय माहिती, तुम्ही बोलवणार नाही. हा तुमचा अगोदर वाईट डोळा आहे ना तिच्यावर. आता झालं का बोलून? झालं का? आवरून तरी घे एका परची. बरं बाई मी कसला बी नवरा असला तरी मी करून घेईल. सदा कदा वाटला तर हा मग घाबरो का मी आहे नको जाऊ कुठं हा हा आहे ना, आहेत की हे. मग आहे ना, हा. दाजी आहे ना मग. आहे ना, काही विषय तुझ्या मनात आहे की नाही मला सांग लग्न करायचं? तुला काय मी अंतर देणार नाही ए बाबा दाजी तू गप्प. हसले हो. दाजी आहे ना मला. नाही नाही, काही गरज नाही. बरं इतके दिवस तू आता नवरा मेल्यापासून तुला अंतर दिला का मी काही हा. कमी केलं का तुला नाही, नाही, केलं नाही. काय कमी नाही दिलंच नाही ना मला अंतर. नवरा आहे बघा आता आके तुला सांगते. जर नवरा नाही चांगला भेटला ना आई शपथ. मग काय मग मी दाजींचा हात धरून हा डायरेक्ट लग्न करू आपण घाबरू नको काय फरक पडणार? जाऊन दे ना अरे करून दे. तुमच्या लोकांचा अरे बस चांगली पोर गाडी मध्ये नेऊन लोटीची का नाही नाही, तिचं लग्न करून द्या, मला नको ती घरामध्ये. बस माझी बहीण आहे, मी विचार करेन काय करायचं ते. काय तुम्हाला एवढा अधिकार नाही एवढी दिला. सोन्यासारखी मेवणी भावाली हा? सोन्यासारखी मेवणी तुमच्या सगळ्यांवरतीच अरे वाईट डोळा. गावात गेलो एक दिवस घेऊ तिला तर सारे लोक तिच्या का पायी हम्म. माहिती का नाही, तू- टपक्यात घेऊन आलो माझ्या सगळ्यात पहिले ऐका तुम्हीच ना बघत दाजी होते. एक मिनिट ऐका. हा, हा. तिला असं वाटतं का हा. काय माहिती का माझा नवरा लई काही हा, हा. बोलवचे काय हम्म. नाही तिला वाटतं
काय झालं ठके हा तिला वाटतं बा बहिणीशी होतो काय नवरा माशी होतो का नाही तिला काही पडतो काय हसा काय मनामध्ये असे लाडू फुटतायत नाही का विचार करून पण तिथे एकदा लग्न होतं पण तुला दाखवतो. लय जळकुटी बाई तू अशी बहीण नाही पाहिली दुनिया. हो हो बघितली खरंच हे बघ तुला पण बघितली कशी अगं, संसार मा- ऐक, उद्ध्वस्त. अरे तुम्ही एका आईच्या एका बापाच्या ना हा मग तरी तुम्ही सर करीना हा? फोन कर त्याला, फोन तुम्ही कर. दुसरे बाहेरचे सर करशाल पण बाहेरचे? दाजी सर नाही करायचे. बाहेरचे हा. कुठले बाहेरचे किती येऊ ए, द्या राजे आता ऐक हा. एक पाहुणं देते जाऊन दे आई शपथ जे होईल ते होईल जाऊन तू दे. नको आता तू शांत बस नाही मी पाहून आले वाटतं देते पाहुणे बरं का हो ते आले आले गप तू बस आता बोल नका आले चला मामा काय म्हणते तिकडे गेलो जास्त काही बोलू नका बरं का तुम्ही या बाया तो मामाला सांगून दे भाऊ. बाई तो माहीत होणार विचार हात केले ना आम्ही जेव्हा हानी म्हणून तुम्हाला सगळं घरी मोकळा करतो आम्ही काहीच अडचण नाही. तुम्ही ना तुमच्या लेकाला मला लई अडवाणी करून सोडलं नाही नाही तुम्हाला आता मोकळी राजधानी देऊन टाकेल. हा ना मी जर शिरपळ देवाय माझं वाला काम आहे कोणची बी मागणी जर आली ना तर असं वाटतं का ती पूर्ण करावा. आता ह्या वयामध्ये तुला बायको पाहून द्यायची म्हणजे ना एका साईडला मला खूप वाईट जाऊ द्या वाटतं. काका तुम्ही लई पुण्याचं काम करून राहिले काय करणार मग आता खरंच ना. शेवटी आता येतो मला तकदीर आहे. आता बार येतात ढवळे केस झाले. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आमचा निम्मा अर्धा ताण डोक्याचा कमी करून राहिले माझ्या जीवाला जीव जोडून राहिली जीवाला जीव. आता तुझं तकदीर आणि ते भाऊ सरपंच आहे ना त्याने मी तुझं वाला काम करतो म्हणजे मी प्रयत्न करतो म्हणूनच मी तुमच्या संग येऊ राहिलो ऐक की नाही? तिकडं बसले वाटतं ती हा ना आंब्याखालीच बोलेल फोन आलता ना मला फोन आला होता हा. मी विचारलं घर आहे त्यांचं वाला गावामध्ये कडीपाटचं चांगलं घर आहे कौलरू मस्त जुन्यातलं नाही ये बरे पण ही जमीन आहे ना मस्त आंब्याचे झाड. लोक बोलते काय त्या गावामध्ये कोण पाहुणे आले तुम्ही लगेच नाही सांगायला पाहिजे होतं अरे हा 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 बरोबर आता कोणाला सांगू नका नाही पाहून नाही सांगितलं त्याच्यासाठी मी विचारलं आंब्याचं झाड ह्या बाई बसलेले पा राम 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 हो राम राम इकडे घ्या ना. पण ते पाहुणे राम राम अरे सरपंच मी गावचा अहो, आमचा सरपंच सरपंच तुमचा घेतला होता मी पण म्हटलं पाहुण्याला घाला अहो, जाम झाले ते बी पायी पायी आहे ना. किती बेकार रस्ता तुमचा तो मळ्याचा बसा पाहुण्याला ऐकायला येत नाही काय बसा ताई बसा तुम्ही हा, बरोबर मामा ओ मामा ए बाबा ए झोपू नका ना कंबर गेलं काय हो, हे काय कंबर गेलं कंबर. कंबर थांबा थोडं 5-10 मिनिटं काय तो सासरा या सांग पाहुण्याची तिला आला चौ घालून राहिला ए बाबा. आपली इज्जत जाई ना उठून बसा ना मग तुम्ही पोराला आणलं नाही का पोराला आणलं नाही का मग तुम्हाला म्हणू ना पोरगा बी बरोबर आहे. मग कुठे मग कुठे मी हे कोण आहे ये हा पोरगा आहे हा का माणूस आहे हा म्हणजे मान अरे ह्याच नवरदेव आहे पोरगा आहे. अहो पण आता मी म्हणतो याला लग्न करायचं म्हणते हा जर पाहुणा जर आले खाली कलंडलाय हा आणि लग्न केल्यावर कसं व्हायचं याचं अहो बाबूराव आता लांबून आले मग कळलं नसल काय बिघडलं. अहो तुम्ही विचार करा आता या वया त्याचे पाय दोतरात होतात आणि आज इकडे माय मेवणी पाबर कच्ची आहे काय झालं पाहुणे हो तुम्ही आमच्या बघा. नवर बेइज्जत आम्ही ना गाडीत आलो हा. लय गर्दी होती हो बस मध्ये हा. मामाला अर्ध भाडं थांबली अर्ध भाडं त्याच्यामुळे ना पोरं सोरे मला जागाच नाही दिली सुट्यामध्ये. एवढं काय सांगू राहिले वय जास्त सांगा आता तुम्हीच सांगा आता सरपंच या बाई मी सगळं काही नवरदेवच्या बाबतीत सांगितलेलं आहे फोनवर. आता नवरदेवच्या अंगी एक गुण आहे तो प्रामाणिकपणे बोलतो. तुम्ही फक्त मला काय म्हणा हाय फक्त नेवर जाऊ हा हा तुम्ही दुसरं काय सांगितलं रे का त्याचं वय मी नाही सांगितलं ते असे डवळे दिसत आहे पण त्यांचं वय कमी नाही कमी आहे म्हणजे किती कमी आहे तरी आता असेल 50 असेल नाही ग हा. 59 मामा तुम्हाला करायचं का नाही काय आता असं अहो पण 59 मध्ये हे काय करणार काय संसार कसं बरं करणार? का हो? या कोण तुम्ही कोण आहे? सुनबाई आहे ना हो. बाई सोनबाई हा आणि मी सरपंच आहे आणि हा नवरदेव आहे गावातलं म्हणजे मध्यस्थी. त्यांची मोठी तुझा नवरा कुठे आहे मग हा नवरा दुबईला आहे मग तुम्ही दोघंच राहत होते घरात हा 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 आणि मग तो नवरा कधी होतो बाई हा नवरा महिन्याने येतो तुम्हाला फार खरं सांगा पाहुणे हा, आमचं घर आहे बारीक हा, बारीक घर आहे ना हा. त्याला आम्हाला झोपायला त्याला जागा होत नाही म्हणलं आपलं लग्न केलं हा. का आम्ही दुसऱ्या मळ्यामध्ये आमचं राहू टाकणार आहे. त्यांची ते मग कधी जातील तिकडे म्हणजे चांगला उद्देश आहे नवरदेवचा एकदम चांगला उद्देश. म्हणजे पाहू पण सोनं मुलं येईल ना हो. आता काय आता नाही ना म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत दुबईला जायचंय तिकडे म्हणून मी मामाचं लग्न लावून देऊ राहिले आणि त्यांच्या भाकरीमुळे मला बी जाता येईना तिकडे हो का हा बघा आता ऐकलं का असं आहे का हो
अहो पण ते आता तिकडे आल्या आल्या पडले तर तिकडे कसे पडतील? अहो थकून आले म्हणून पडले तो विषय सोडून द्या हो. तिकडे थकणार नाही का पुढं तिकडे घरी? म्हणजे पण काही कामधंदा करत असतील ना. आणि मग दनादन काम करते ना आणि बायको आली आणखी दनादन काम करील हा ना ना? धाऊ धाऊ काम करील ना. तसं माझे वय नका जाऊ. मी अजून काही ना अजून मी खेळ ते करतो क्रिकेट. हा क्रिकेटचा बी छंद आहे त्यांना. या वयात? मग सारखे ते टीव्ही जवळ बसेल राहते. मी ना या वयात अजून 6-4 हाणतो माझे धावून एक रन काढत नाही. पाय चपे पाय. काय बघू मी का मला करायचंय तो मला बघायला. बरं घेऊ का नाही विचारून मग सुन बाई. हा विचारा ना. बरं पाहुणे विचारू का नाव? कोण? मी तुम्हाला विचारतो ना. हा मग विचारा. तिथंच बसा. अहो आधी आम्ही विचारू तुमच्या पोरीला. असं करता? मग बरं विचारा. ही आहे माझी लहान बहीण आहे ही. आणि मी विचारतो. बरं मी काय म्हणतो आहो तिथंच बसा की. मी काय म्हणतो तुमचं शिक्षण किती? कोणाचं? अहो मला अहो ही नाही ही इकडे. हा इकडे. म्हणजे नवरी आहे का? हा ही कोण आहे? ही माय बायको आहे. अरे देवा माझा गैरसमज झाला. मी म्हणलं हीच नवरी आहे काय नो. अहो ए बाबा, ए. लग्न झालंय माझं. हे काय नवऱ्याचं अच्छा 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 आणि ही कोण आहे म्हणजे तुमची मेवणी आहे का? मेवणी ना. अच्छा, असं बोलायचं ना राव. बरं झालं ना. ही आहे. बरं झालं पाहुणे हाते. आपला नवरी नाही तुम्ही नवरी असं वाटलं. आपला कार्यक्रम दिवसा चालू रात्रीचा झाला होता ते मी ना तिच्याच गावामध्ये हात टाकला असता. नाही मी काय सांगते काय बोलताय असं. वा तसं गावामध्ये चुकीचं काम मी अजिबात घडून देत नाही. मला आहे ना मला दिवस आंधळा लागेल. ते तुला काही लागेल असू पण सरपंच या नात्याने गावामध्ये असं काही चुकीचं काम घडणार नाही ना. म्हणजे रात आंधळा असता नीच्या गाड्यात हार टाकला असता मग सरपंच काय उपयोगाचं मी गावातला. दादा आता हार कोणाच्या गाड्यात टाकायचा? हिच्या ही ठक्की आहे. ही माझी लहान बहीण आहे. हिचं लग्न करायचं. बक्की का? अहो मी पक्की नाही. मी चंपा तिची बहीण. हा मोठी बहीण तिची. आता हिचं लग्न करायचं. हिचा नवरा वारला. बरं पाहुणे मला आहे ना सुन बाई. वेळ कमी आहे थोडासा मला. डोकं चळा रे सगळे गरम नाही. हा अहो याला तर केस मामा नाहीत. पाहुणे चिडी येईल. हा खरं पाहुणे तुम्ही. अहो याला टक्कल यायला तर. मग टकलं करते रे का? अहो कोणी वारले काय? टक्कल कावर गेली? छंद आहे मला. छंद. हे मोठ्याला नाही आवडत केस. हा का? मी ना सारखी रोज दिवसाड 2 दिवसात सफाई करून टाकतो. स्वच्छता ठेवतो. हा पण टोपी घाला. टोपी घाला डोक्यात. त्यांचे भाऊबंद येतील 2-4 जण घरामध्ये पुन्हा नाव ठेवतील ते घाला टोपी. अशी नाही घालायची. सुनबाई सांग काही अहो, मामा अशी घाला ना. म्हातारा काय साठवलं की काय. स्वभाव राहतो काही जाऊ दप्पा. जेव्हा सरपंच तुम्ही मला दाखवले पाहुणे आणले हा. तुम्ही माझी मेवणे का पाहून घ्या तशी राहील का त्याच्या आता? अहो मी फोटो चांगली आम्ही चांगली. तुम्ही जेव्हा मला व्हॉट्सअपला फोटो टाकले ना मेवणीचे तेव्हाच मी पसंत केलं आणि मग यांना दाखवलेले फोटो. म्हणलं फोटो पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊ. माझ्या मेवणीला इतके मागणी येऊ गेले तिनं एक सुद्धा पास नाही केला. अहो आता इथं पटकन पास करी. 30-35 वयाचे. बरं सरपंच. ओ सरपंच बोला मोत्याला जागा कुठे होईल? उतारा. अहो थांबा जरा. बरं चप्पे ये दाखवून त्याला मी जाऊ. हो पाहुणे शोभत का तुम्हाला बोलणं? माझा हे तुम्हाला काय माहिती कुठे? अरे बाई म्हणून दाखील का? अरे कमाल झाले राव. अगोदर तुम्हाला नवरी समजत होता. हा, आता तिथं गेलो ते आणि काय करायचं तुम्हीच जा तेवढं. बरं मी काय म्हणतो घ्या बोलणं चालणं करू. थांबा हा मी थांबला मोठा हा कळ काढा थोडी. मला सरपंच मूत खडा झाला तरी जागा सोडणार नाही आता. हा बरोबर. हा. हे महत्वाचं काम आहे ना. बरं बोला बरं टपकन महत्वाचं मला आहे ना वेळ कमी. पाहुणे विचारायचं का नाव विचारा? काय विचारा तुम्ही काय विचारा. सुनबाई विचारलं आता नाव. विचार. तुम्ही विचारते मामा का मी विचार. नाही विचारायचं नाही बरं. अगं शहाणी बाई सुनबाई तूच विचार. नाव गाव स्वयंपाक पाणी येतं का? आता तुम्ही तुम्हाला मान देते मामा तुम्ही बोला. ठके नाव सांगायचं. ठकी साकाराम तोंड जोडे. हा. हा? हा, आता हे बाय मला मान दिला ना तर सांग नाव सांग. आता नाव तर ऐकलंच त्यांच्या तोंड पण सांग. सांगितलं ना त्यांच्या. नाही अरे तू सांग काय तुझ्या तोंडाने ऐकू दे ना बाई. नवरी आहे काय ना ती. घालताय तिला. मोठ्याने सांग नाव सांगत. ठकी सकाराम तोंड झोडे. हा आणि सुनबाई आता काय विचारायचे ना बारीक सारीक प्रश्न बर का तू विचार. बरं स्वयंपाक येतो का? नाही बाई भाकरी करता येतात. येतो ना. तिला म्हणत छंद काय छंद काय छंद कसलाय? झोपायचा. हा? झोपायचं हा? किती टाइम झोपती? रात्री उठले का सकाळी लगेच झोपती? रात्रभर जागृती.
रातभर काय करीती मग जागून? रात्री झोप नाही येत ना, का म्हणून? नवरा नाही म्हणून नाही येत. बरं मी काय तू शिक्षण वगैरे किती झाले तुझं? हा शाळा क्वालिफिकेशन किती झालं? घातलं होतं परत काढून घेतलं शाळातून. मध्ये ठेवायचं ना मग. आणि शाळेत घातली होती काढून घेतली बाहेर. अहो, पण तिला बोलू दे त्याच्या तोंडाने. ती कवा सांगायची लाजून राहिली. हा, तिला झोपायचं की उठायचं ते सगळं तुम्हाला बरोबर माहिती आहे नाही का? भाज्या कोणत्या कोणत्या येते? मला का कोथिंबीरची भाजी, कोथिंबीरची हा काँग्रेसची भाजी. ते जाऊ दे. ते तू सगळ्या येतच सांगू राहील. शेंगू येतात तुला करता? मग हा मामा आम्हाला तेच आवडत. मी करू करू थकून गेले शेंगू. माझा मला हात करावं दुखतो लागेल. ना, आता हात दुखतो. हातावर होईल रिपेअरावर म्हाताऱ्याला अहो, कशी वाजता का कोडीचे का तुमच्या पोरी मध्ये? नाही 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 नाही, हुशार आहे ते, सगळ्यांमध्ये हुशार आहे. मग ती काहून नाही नाही म्हणून राहिली? तिच्या तिला हातात करायला नाही म्हणत ती. तिच्या हातात तुम्ही जर खाल्या ना जाऊन दे, मला पसंत आहे पोळी. पसंत आहे ना? बस बस बस. हा बरं का मामा, मग तुम्ही परत माणसा. म्हणजे मी आले तर सार्थक झालं, पसंत आहे ना. बरं आता बरं एक काम करू का, साईडला जाऊन तुला मोकळी करून पाहतो. म्हणजे मोकळे म्हणजे तुझ्या मनातलं काय आहे ते. पाहुणा अवघड आहे. मला नाही, काय नाही, झकमारे अहो, आणलं म्हणजे का? तिचं मन मोकळं करून घेतात ते. तिच्या मनात काय भावना आहे काय नाही नाही ती मला सोडून नाही येणार, का म्हणून? बाहेर नाही येणार. मग लग्न झाल्यावर तुम्ही पाठवशाल का नाही? तेव्हा वाटलं तेव्हा तर लग्न झालं. अरे सुनबाई, अहो मामा तुम्ही ते ऐकू राहिले का? ठेवली असेल. ठेवले असेल. हो, माझ्या नवऱ्यामध्ये शब्द बोलायचा नाही नाही, नाही, समजलं तुम्ही ना? म्हणत त्यांच्या घरीच राहिलाय ती. अहो ठेवली असेल म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश कळला का तुम्हाला? आता लग्नाच्या टायमाला म्हणजे लग्नापर्यंत मेवणी व्यवस्थेवर ही बहीण म्हणून तुमच्याच घरी ठेवली ना, हो. मग बहीण म्हणून तुमच्या घरी ठेवली, मग त्याला ते ठेवली म्हणतात. म्हणून मी काय म्हणते, पूर्ण वाक्यात बोला ना. तुम्ही आताच तिला 2 शब्द बोलायला जाऊन द्या ना. लग्न झाल्यावर मग आमच्या घरी येऊन द्याल का? अहो लग्न झालं मी तिला पण परत काल आली. अहो, तुम्ही त्याचं काय ऐकतं? माझ्या नवऱ्याचं लग्न झालं की ते तुमच्या घरी राहणार. ते जाऊ दे, तुम्हाला लग्न करून द्यायचं हा हा हा, द्यायचंय द्यायचंय. पोरग पसंत आहे का? हा, पसंत आहे. पसंत आहे का बघून घ्या. नवरीला विचारावं तुला पसंत आहे का त्याची नवरा? बघून घे बाई. तर काही लाज नको सांगून दे. काय विचारायचे असेल प्रश्न विचारून घे परत. तुला काही विचारायचं का त्याला? माझ्या डोक्याला ताण नको गावामध्ये. नवरा बायकोचं भांडण झालं का मला लई वाईट वाटत. काय काम करता बरं तुला? बोला सरपंच आहे ना, बोला. हा मी तुमच्या मुलीच्या वयातली. बरोबर. मुलीच्या वयातली नाही, माझी मुलगी समजूनच मी गावामध्ये घेऊन जाणार आता आहे. मला एक सांगा सरपंच, हा मला थोडी लाज तरी वाटून द्यावं लागतं, काय झालं बरोबर आहे ना? म्हणजे माझी लाच कट राहिली डायरेक्ट. अयो खेड्याला, हा खेडा बापाच्या वयात नाही तुम्हाला. अहो, त्यांचं आता बापाचं मिटलंय, पण मग आता त्यांना लग्न करायचं नवरदेव म्हणून त्यांनाच आणलं ना आम्ही. सुनबाई मोकळ्या मनाने बोलू दे नवरीला. हो सरपंच, ती म्हणजे एकदम खरं. तिला माझी ओळख पटली. कशी काय? ती काय म्हणली, खेड्याला मला सासर राहतो म्हणा. अरे खेरड्याला नाही येड्या. मग हा खेरडा म्हणती, खेरडा. खेळडा मी आहे का खेळडा? खेळड्याला खेळडा म्हणजे राहतं काय पण हे नेमकं. अहो, म्हणजे म्हातारा. मला ऐकायला पण येत नाही वाटतं. बरं बोल. ते मशीन लावले त्यांना आम्ही, पण ते राहिले आता घरी. सुनबाई नवरीला तिचं मनोगत मोकळ्या मनाने व्यक्त करू दे. बोला. आता 4 लोकांना काय करू राहिले मग? साईडला घेऊन करा ना. नाही साईडला नाही, इथंच मोकळ्या मनाने झालं पाहिजे. सरपंच हा. काय आहे ना, मी माझं 4 माणसं दाखवू हो, शकतो. हे काय करताय तुम्ही? काय ए, खेरडे आलो. नाही नाही, असं काही नका करू. 14 लोक चपला घेऊन आणतील ना आपल्याला. किती वेळ लगे काढून. काय आहे? सरपंच हे म्हणजे पद्धत आहे काची? बघा तर. नाही नाही, पद्धत आहे का ही? अहो नाही नाही नाही, नाही. ते ना कट्टा कुतवा रटाय का तो? माफ करा. असं गिरे काढलं का? अहो त्यांच्या हा पायाला, मेवणीला असं गिरे काढलं का तो? मेवणीला बोल. मेवणीला हो दादा, त्यांच्या पायाला लागलेलो आहे ते दाखवत होते ते तुम्हाला. आताच सांगणार सरने. तो तर पसारा दाखवतो. नाही पसारा. तुम्हाला बोललो ना फोन करून, गाडी पंक्चर झाली. अहो, पण ही काय पद्धत आहे का असं वर धोतर इकडे करायचं? येते आता गाडी लागली त्यांच्या पायाला. माफ करा, मी त्यांच्या वतीनं माफी मागतो. ते दाखवून नवऱ्याबाई आले ते. बोला बरं. अजून आहे ना या बाय, अजून बी वेळ हो येईल. साडू बोला, तुम्हीच बोला. तुमचं तोंड होईल. साडू? तुमचं तोंड होईल. ए अरे अजून लग्न व्हायचं मग साडू म्हणणार. अजून नातं त्यांचं वाला मेवणीचं आहे, तेव्हा लग्न होईल मग हा साडू होईल तो आवाला. बोला नवरी बाई. आता मला नाव विचारायचं आता बघ. नाव काय आहे तुमचं? शिरपतराव. लचके. नाही लचके नाही, मग काय? ते लचके ते तुझ्या बापाचं नाव आहे. सीताराम नाही, शिरपतराव आनंदराव टिंगर खाजी. हा
आडनाव आहे बरं का. अरे माहिती नाही सांगा ना तुम्ही आहे, आहे, काय टिंगर सांगा. खाजे. आडनाव टिंगर खाजे म्हणजे विनोदाचं नाही. आहे, आहे. टिंगर खाजे छान आडनाव आहे. सिंगर खाजे कशात मोडले हे खाजे 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 कसले खाजे हे का? ए, तुला काय करायचं काय? आडनाव आहे त्याला मारा. जायला खाजे ना कवर आहे पण. जाऊ द्या, खवळू नका खवळू नका. मला सुद्धा सांगायला लाज वाटते त्या दौडीला सुद्धा हसू आवडत नका. नाव सांगते माहितीये का नाही बाई, हसू नको हसू नका. पुढं चालू कसं नाव तयार होईल. अवघास त्यांनी जर आपलं लग्न झालंच ना तर तुला सुद्धा टिंगर खाजा लागल. आणि मग नाव तयार होईल ना. ठक्की शिरपत टिंगर खायचे. फक्त सौ लागल तुमच्या पुढं. सौ ठक्की शिरपत टिंगर खाजे. आता सांग तुला नवरा पसंत आहे का हसू नका सांगा खरंच. छंद कायच आहे तुम्हाला? क्रिकेट खेळायचं. हा क्रिकेट खेळतात. तुला वयच क्रिकेट खेळत आहे. अहो गावामध्ये आमचे ना आणि जास्त करून ते बॉलिंगच करतात. आमच्या गावात राज्य लेवलचे सामने होतात. सामने मी ना हा, साडू जर बॉलिंगला जर लागलो हा. बॉलिंगला डायरेक्ट लोक वरी मध्ये इकडेच पडतो. सहा बोलायचे. लोक आहे ना धडा 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 टाळ्या वाजत राहते. नाही तेवढा डोपरे आहेत का तुमचे मजबूत तुम्ही आज पाहिलेच नाही त्यांचं. तुम्ही मला त्यांचे सामने बघायचं पण नाही बाबा मला बघायचं पण नाही नाही सामने बघायला या. सामने बघायला या आमच्या गावात. न्यावण्या बाई हा जर मी जर कधी बॅटिंगला लावलो हा तर मी तुझी पॅड लावतो. पॅड पॅड घसू नये म्हणून. हे काय कसले पॅड असतात हा, पायाला लागू नये म्हणून. म्हणजे गुडघ्यावर पडू नये. गुडघे साबूत राहिले पाहिजे ना. जर कधी चुकून बॉल आलाच आला जर को फटका मारला तर डायरेक्ट बाउंड्री पास करतो. लोक असे बा असे शिट्ट्या मारित लोक हा ना, यायला ना. सामने पाहिले. खूप बक्षीस थोडक्यात म्हणजे ना मुलीचं कल्याण होऊन जाईल. थांब रे. तोच बॉल जर उकला आणि जर थोबाडाव पडला मग काय करशील? बरोबर बोलला. जाळी राहते ना. हा, जायचं का? हेल्मेट राहतो ना. हा, तुमच्या आणि एक दात पडन दादा त्यांचा पण. जाळी राहती. सर्ग संरक्षण आहे खेळाडूला. हा, बरोबर. राज्य लेवलचा खेळाडू येतो माझ्या गावात. मला स्वाभिमान आहे त्याचा. शिक्षण काय झालं? दुपार पोत दुपारपत मला विचारा ना. म्हणजे पूर्ण वेळ शाळा करायची आणि दुपारपोत ओव्हर टाइम करायचा. म्हणजे अति शिकला तो. कळलं का? वा 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 मी काय शाळेच्या व्यतिरिक्त दुपारपोत शिकला. एक तारक वाढवा शिकला. त्याच्यामुळे तो असा खेळाडू तयार झाला तो गावात. पाहुणे हा. मला एक छंद होता. छंद काय आता? मी काय करायचो दुपार पोत शाळा जायचो. मास्तर डळमान लागलं का मी पळून यायचो. हा, ऑफिस मध्ये गेल्यावर वर्गात मास्तर नसला का म्हणजे पळून जायचं असं. पळून यायचो. हा, आता मामा हे सांगायची गरज होती का? मस्तर करेल. सांगू दे. आमच्या सामने बोललं ना बायको बरोबर तर मोकळ्या मनाने प्रपंच होतो. अहो सरपंच ते कम झालं पण मग त्यांनी पसंत केलं पाहिजे नाही नाही झालं म्हणजे जरा नाही, कसं तू मला अशा जायचं. संबंध जुळवला का रे? अशा संबंध जुळवला तो? हे बघा गावातल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे सरपंचाचं काम असतं. बरोबर आहे ना? अशा दात पडण्याचं रट्ट्यामध्ये. ए बाई हा? ए काय बोलायचं फटकन बोलतो 2 शब्द. तुला तुला आहे का पसंत आहे का ए बाई नवरा? यस नो लगेच सांगा. नाही नाही छान आहे नाही ना. मला दाजी पसंत आहे. काय तो खेळा जाऊ दे. तू आलीच पण माझ्या नवऱ्यावरती मला त्याच्यापेक्षा दाजी बरं आहे ना. बाबू अगं पण तू हो, मग असं ते खेळा जाऊ दे होतं तिकडं. असं होतं आम्हाला बोलवलंच काय आलं तुम्ही इड कोणा? हा आम्हाला जाक मारायला बोलवलं इड अहो, आम्हाला काय वाटलं माहिती का? पोरगा चांगला आहे ओ बा. शाडू जाऊ ना म्हणतो. एक मनातलं बोलू का? मामा अगं थांब का सोन बाई. अहो ती म्हणून राहिली तिला तिच्या अगं ऐकून तर घे ना तू. ए मला काहीच ऐकायचं नाही. मी जाऊ का? तुम्ही काही करा. बस बघा मी चाललो भाऊ घरी. काय काय तुमचे विचारधारा आहे राव. आता हिची भावना तो आहेच आहे. खूप भावना आहे. आते भावना आहे. एक काम कर ना ही मला देऊन टाका. काय म्हणता? बरोबर नालायक म्हणतो. आहे. ए, बरोबर म्हणतो तो. काय बायकोशी लग्न करतो? ए, बरोबर म्हणतो. ऐका याला चिडायचं नाही. अरे तुला जर एवढी कळ लागली हा? कळलं नाही मेवणी संग लग्न लावायला तुला आनंद झाला. बरोबर हा? बरोबर आहे ना मॅडम? माझ्यासारखं बरोबर. मेवणी संग लग्न लावायला लय आनंद झाला. आणि स्वतःच्या बायको मग द्या ना जनावर. अरे नालायक का? पण तुला कळतं का? मेवणी मावली आहे बरोबर. पण तिला मला जोगता वरदेव नाही भेटत. मग तिला ती काय म्हटली बघ? मग त्याच्यापेक्षा मा मेवणाच बरा ना. हे बघ परत झोपलंय का बरं मला दोघं नाहीये? ए क्रिकेटपटू उठा. या बाय तू पहिले मग नका सरपंच माझा घोर अपमान झालाय. ए, निघ तिकडे जाय. निघ. मी आता जेवचं काय करू शकतो मी लगेच आता. म्हणजे का जीवाचं काही करू शकतो म्हणजे? एवढा उंड्याचा नवर जाऊ मी. माझा अपमान केला तुम्ही येऊन अपमान. पाहिलं का किती? पाहिलं का जाऊ दे तिकडे. अरे बाबा जोडून आणलं तिकडे उचल. नवरदेव त्याला नेऊन सोड. आमच्या गावातला खेळाडू येतो. तिकडे खेळू दे त्याला तिकडे. जाऊ दे.
मी म्हटलं चांगलं होईन. नवरी पाहायला गेलो महिंद्रा ट्रॅक्टर हुंडा देत होते महिंद्रा ट्रॅक्टर हुंडा देत होते मला खरंच देत होते खरंच तेवढं जा. ए बाई जा, ह्याला घेऊन जा. जा. शिरपतराव सरपंच जोपर्यंत जिवंत आहे ना हो, हो. तोपर्यंत आहे ना. अरे हिच्यापेक्षा काय करते रांग तुझ्या भारी करू चला ना तुम्ही. हा. जा, 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 चला जा. चला ए तोंड सांभाळ नालायक जर काय म्हणतो मामा, सोडा की. निघत निघ ए रे निघ कायदा हातात नाही घ्यायचा. मला फोन करेल ए मी. तू परत आला पोलीस पोलीस जाऊ दाजी. हाय आ, आ,